सीआरटी 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 या सीआरटीने सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे। इंस्टाग्राम वरती पाहतो तर फीड मध्ये सीआरटीचे व्हिडिओ येतात, YouTube वरती शॉर्ट पाहत असो तिथेही सीआरटीचे व्हिडिओ येतात। मल्टिपल लोकांनी या सीआरटी वरती व्हिडिओज बनवलेले, पण आजपर्यंत कोणत्याच व्यक्तीने सांगितलेलं नाहीये की कोणत्या टाइम झोन मध्ये एक्झॅक्टली तुम्ही सीआरटी वापरा की जेणेकरून 10 सेटअप जर मार्क करत असेल ना ॲटलिस्ट 8 सेटअप तरी तुमचे हिट गेले पाहिजे। नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। या अगोदर मी सीआरटीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता मी सेकंड पार्ट बनवत आहे। ठीक आहे, पहिल्या पार्ट मध्ये मी काही गोष्टी अपूर्ण ठेवल्या, त्या कोणत्या होत्या टाइम झोनच्या, जिथे मी तुम्हाला सांगितलं टाइम फ्रेम 30 मिनिटाची वापरा, पण कोणत्या कॅन्डलसाठी ते बिलकुल पण सांगितलं नव्हतं। आता या व्हिडिओमध्ये काही ट्विस्ट आहे। सर्वात मेन गोष्ट 30 मिनिटाची टाइम फ्रेम आपण वापरणार नाही, आपण वापरणार आहे 4 तासाची टाइम फ्रेम। त्यानंतर टाइम झोन मी तुम्हाला देणार आहे आणि एक्झॅक्टली कसं वापरायचं हे पूर्ण डेप्थ मध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। आणि हा सीआरटीचा शेवट व्हिडिओ असेल। यानंतर तुम्हाला कोणता सीआरटीचा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये, कारण मी तुम्हाला पीएम सेशन पासून एएम सेशन मधल्या जेवढ्या सीआरटी तयार होतात त्यांचे ॲक्युरेट टाइम देणार आहे UTC-5 साठी, की तुम्हाला यानंतर कोणत्याच प्लॅटफॉर्मवरती सीआरटीची नवीन व्हिडिओ पाहण्याची गरज पडणारच नाहीये। एकमेव योगेश टेक तुमचा हा जो सीआरटीचा डाऊट आहे ना पूर्णपणे आज क्लिअर करेल। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, मित्रांना शेअर करा, तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, की जेणेकरून स्मार्ट मनीची येणारी सिरीज तुम्हाला पूर्णपणे फ्री मध्ये पाहायला भेटेल। तर पहा मित्रांनो, आता सर्वात पहिल्यांदा सीआरटी प्ले करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला टाइम वापरायचा आहे UTC-5 चा टाइम झोन। ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिल्वर बुलेटचा जो टाइम आहे, जी सिल्वर बुलेट जी स्ट्रॅटेजी आहे तिच्यासाठी जो टाइम झोन दिलेला आहे त्या टाइम झोनचा वापर करायचा आपल्याला कॅन्डलचा हाय लो स्वीप करण्याच्या टाइमला। ठीक आहे, जसं की इथे मी एक गोष्ट तुम्हाला लिहून दिलेली आहे, वापर करायचा आहे UTC-5 चा सिल्वर बुलेटचे टाइम झोन। लंडन सिल्वर बुलेटचा टाइम झोन आहे 3 AM ते 4 AM। न्यूयॉर्क सिल्वर बुलेटचा टाइम आहे 10 AM ते 11 AM। आणि या टाइम झोन सोबत काय करायचं आहे, आपल्याला की लेवल मार्क करायचं आहे 4 तासांच्या टाइम फ्रेमच्या। आता मी सिंपल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट शिकवणार आहे, एका सिंगल कॅन्डल सोबत कशी डील केली जाते। आणि हा जो ट्रेड होता ना, हा लाईव्ह ट्रेड होता जो आज मी मुलांना दिलेला होता। इवन त्याच्यामध्ये मी 3 AM असं फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मेन्शन पण केलं होतं। आता पहा, मी गोल्डचा चार्ट सिलेक्ट केलेला आहे। ठीक आहे, आणि इथं मला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, मी UTC-5 सिलेक्ट केलेलं आहे न्यूयॉर्क, आणि यामध्ये मी काय करत आहे, व्हर्टिकल लाईन सिलेक्ट करून इथे पाहत आहे 3 AM कुठून स्टार्ट झालेलं आहे, तर 3 AM ची जी कॅन्डल आहे ती इथून स्टार्ट झालेली। आता मी काय करत आहे, इथपर्यंत रिप्ले बारने सगळं काही काय करतो, रिमूव्ह करतो, आणि मी लास्ट 4 तासाची कॅन्डल बघतो, तिचे मार्क करल हाय आणि लो। इथून आपली स्ट्रॅटेजी पुढे स्टार्ट झालेली आहे आणि ही प्रिव्हियस कॅन्डल आहे, आणि या प्रिव्हियस कॅन्डलचा मी मार्क केला सर्वात पहिल्यांदा एक हवाला हाय पॉईंट, आणि सेकंड मी त्या कॅन्डलचा मार्क करत आहे लो पॉईंट। कॅन्डल रेंज हाय, कॅन्डल रेंज लो। तुम्ही सगळे काही रिपीट चार्ट चेक करा। इवन आता तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज पाहायला भेटतील। ठीक आहे, सर्वात पहिले आपण काय केली, 4 तासाच्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केला। आता मी जात आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये। 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये पहा, ही जी मार्किंग केलेली ही आहे 3 AM ची, की जिथून लंडनची सिल्वर बुलेट काम करते। ठीक आहे, आता ही लंडनची सिल्वर बुलेट प्रिव्हियस कॅन्डलच्या हाय सोबत कशी डील करते व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही। प्राइसने इथे काय केलं, थोडेफार प्रमाणामध्ये पहिल्यांदा सेलरला ऍक्टिव्ह केलं, इमिडिएटली बाहेर आले आणि प्राइसला घेऊन गेले प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या अबो। हायच्या अबो काय असतात, स्टॉप लॉसेस पडलेले असतात। जे काही सेलरने इथे सेल केलेले या सेलरचे स्टॉप लॉसेस पडलेले ह्या हायच्या अबो, आणि ह्या सेलरच्या स्टॉप लॉसेस सोबत मार्केट मेकर काय करतात, डील करतात आणि नवीन ऑर्डर फिल करून अशा पद्धतीची एक डिस्प्लेसमेंट देतात। आता यामध्ये काय झालं, 3 AM ला जी प्राइस स्टार्ट झाली, इने काय केलं, इथे तयार केली चेंज इन स्टेट डिलिव्हरी XCISD, की इथे मार्केटने काय केलं, पहिल्यांदा सेलर इन्व्हाइट केले, त्यानंतर बायर आले आणि स्ट्रॉंग सेलर येऊन काय करतात, इथे डील करतात आणि इथे प्राइस करते CISD चेंज इन स्टेट डिलिव्हरी तयार करते। बाय साइड लिक्विडिटी म्हणू शकता तुम्ही, किंवा 4 तासाच्या हाय सोबत मार्केट डील करून इथे तयार करतो एक चेंज इन स्टेट डिलिव्हरी। यानंतर आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला मार्क करायचा असतो हाय पॉईंट आणि लो पॉईंट। जो OT आला, ह्या OT सोबत काय मॅच झाला, एक फेअर व्हॅल्यू गॅप इथे काय झाला, तयार झाला, आणि या फेअर व्हॅल्यू गॅपला मी या पद्धतीने काय केलं, सर्वात पहिल्यांदा मार्क केला। हा जो OTचा जो झोन आहे ना,
या ओटीच्या झोनला तुम्हाला काय करायचं आहे 3 AM म्हणून मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. इथून पुढे 3चा टाइम चालू झाला होता. मार्केटने प्रिव्हियस कॅन्डलच्या हायला स्वीप केला 4 तासाच्या आणि एक स्ट्रॉंग डिस्प्लेसमेंट भेटली. आता जेव्हा प्राइस रिट्रेस करायला येईल आपल्याला इथून ओपन करायचं आहे शॉर्ट पोझिशन. त्यानंतर 3M ला जी प्राइस लिक्विडिटी स्वीप करून आली तिच्या हायच्या अबो आपल्याला ठेवायचा आहे स्टॉप लॉस आणि टार्गेट काय करायचं आहे खाली असलेला लो पॉइंट या पद्धतीने. इथे तुम्ही पाहू शकतात की आज गोल्डने किती मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हाला. आता हा ट्रेड किती वेळ चालणार आहे? हा ट्रेड चालणार आहे आपला जोपर्यंत न्यूयॉर्कचा टाइम स्टार्ट होत नाही. न्यूयॉर्कचा टाइम काय दिलेला आहे 10 AM. इथून पुढे न्यूयॉर्कचा टाइम स्टार्ट होईल आणि आता आपल्याला इथून पुढे काय करायचं आहे की प्राइस या 4 तासाच्या लोला स्वीप करल, चेंज इन स्टेट डिलिव्हरी बनवल आणि आपण रिव्हर्सल ट्रेड पकडू. या पद्धतीने हे काम करतं पूर्णपणे. ठीक आहे. सिल्वर बुलेट तुम्हाला माहित नसेल तर मी तुमच्यासाठी सिल्वर बुलेटचा पूर्ण व्हिडिओ घेऊन येईल ज्याच्यामध्ये मी पूर्णपणे एक्सप्लेन करेल डीप मध्ये. फक्त आता काय करा 4 तासाच्या कॅन्डलच्या हाय लोला मार्क करून हे जे 3 AM चा टाइम आहे ना तिथून पुढे 10 AM पर्यंत पूर्ण काय करायचं तुम्ही एका वन साइड ट्रेडला प्ले करायचा. त्यानंतर 10 AM चा जो टाइम चालू होता ना यामध्ये 4 तासाचे हाय लो मार्क करायचे कॅन्डलचे आणि त्याच्यासोबत चेंज इन स्टेट डिलिव्हरी पाहून तुम्ही काय करायचं एक वन साइडची मुवमेंट पकडण्याचा पूर्णपणे ट्राय करायचा. मित्रांनो हे खूप बेस्ट वर्क करतं. फक्त याच्यासाठी तुम्हाला हवी आहे खूप सारी प्रॅक्टिस. आणि जर तुम्हाला हा सेटअप पूर्ण डीप मध्ये शिकायचा असेल ना तर तुम्ही व्हिडिओला कमेंट करा. मी याचा एक वर्कशॉप ठेवल आणि या वर्कशॉपमध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला सिल्वर बुलेट शिकवल. त्यानंतर मी तुम्हाला प्रॉपरली कॅन्डल रेंज थेरी प्ले करायचं शिकवल. त्यामध्ये मी चेंज इन स्टेट डिलिव्हरी शिकवल आणि तिन्ही गोष्टी कंबाईन करून मी तुम्हाला पूर्ण 1 महिन्याची बॅक टेस्टिंग दाखवल की ज्याच्यामध्ये मल्टिपल वेळा CRT आणि सिल्वर बुलेट वापरण्यात आलेले आहे. खूप सारे असे सेटअप आहे की जिथं मोठमोठे रिवॉर्ड पण भेटलेले आहे. ठीक आहे. व्हिडिओ खूप छोटी बनवली यावेळेस मी कारण मला 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सुद्धा तुम्हाला CRT शिकवायची आहे जे मी तिसऱ्या पार्टमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला काय शिकवलं एक सिंगल कॅन्डल तिचे हाय लो मार्क करायचे. हाय लो मार्क करून एक चेंज इन स्टेट डिलिव्हरी पाहिजे. पण ती चेंज इन स्टेट डिलिव्हरी केव्हा झाली पाहिजे 3 AM नंतर झाली पाहिजे आणि रात्रीची 10 AM नंतर झाली पाहिजे 4 तासाच्या कॅन्डलचा हाय लो स्वीप करून. सिंपल आहे, खूप इफेक्टिव्ह आहे आणि मोठमोठाले रिवॉर्ड तुम्हाला इथे पाहायला भेटतील. आणि हा आजचा ट्रेड आहे. फ्री ग्रुपमध्ये पण दिला होता, अल्गोरिदम मध्ये पण दिला होता. इव्हन मी 3M मेन्शन केलं होतं आणि खूप साऱ्या मुलांनी विचारलं 3M का मेन्शन केलं. एक्झॅक्टली याचं लॉजिक काय आहे म्हणून मी काय केलं सिंपल एक छोटी व्हिडिओ बनवली की जेणेकरून सगळ्यांना समजावं आणि सर्वांनी ही गोष्ट वापरावी.